आशा ऑइल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे 8 लाख रुपये थकबाकी। मनपा जप्ती पथकाकडून कारवाईतून 5 लाखाचा धनादेश दिल्याने कारवाई तात्पुरता स्थगित। याबाबत वृत्त असे की धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरात थकबाकीदारांवर मोठ्या प्रमाणात थकबाकीदार असून त्या संदर्भात बैठक घेण्यात आली। या बैठकीतून जप्ती पथक नेमण्यात आले असून जप्ती पथक प्रमुख म्हणून अधीक्षक म्हणून शिरीष जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अंतर्गत सध्या मनपा क्षेत्रात येणाऱ्या सर्व थकबाकीदारांवर मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, उपायुक्त शोभा बाविस्कर यांनी दिले असून त्यानुसार आज धुळे शहरातील बाळापूर या ठिकाणी असलेल्या आशा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी वसुली जप्ती पथक गेले होते। यावेळेस उपायुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत ओगले, जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक शिरीष जाधव व सर्व पथक या ठिकाणी गेले असता त्या संबंधित मालकाकडे आशा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 5,77,845 व 3,75,000 थकबाकी असल्याने वारंवार नोटिसा देऊन देखील आशा ऑइल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने थकबाकी न भरल्यामुळे आज मनपा जप्ती पथकामार्फत कारवाई करण्यात आली। तर या कारवाईच्या मार्फत धुळे मनपा जप्ती पथकामार्फत थकबाकीदार मालमत्ता कर धारकांना या ठिकाणी लवकरात लवकर आपली थकबाकी भरावी असे आवाहन करण्यात आले, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल व आपली मालमत्ता सील करण्यात येईल असे आवाहन या मार्फत करण्यात आले। तर यावेळेस थकबाकीदारांनी 5,77,000चा धनादेश दिल्याने या ठिकाणी सदरची ही कारवाई आज स्थगित करण्यात आली, परंतु येत्या 8 ते 10 दिवसात संबंधित मालकाने थकबाकीदाराने बाकी रक्कम देखील भरावी, अन्यथा त्याच्यावर देखील 8-10 दिवसानंतर कारवाई करण्यात येईल असा या ठिकाणी वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। तर सदरच्या या कारवाई प्रसंगी उपायुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता चंद्रकांत ओगले, जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, अशोक मंगेडकर, राजेंद्र गवडी, गजानन वाघ, सचिन पवार आदी सर्व पथक या ठिकाणी उपस्थित होते। तुम्ही आयुक्त मॅडमला भेटा भैया। मैं मैडम को बोल रहा है, एक खाता में नील करके दे रहा, मार्च महीने तक की मुदत मांग रहा है। मेरे पास सुन लो 2 मिनट नहीं, मुदत नहीं मिलेगी। पैसे रखता क्या तुम्हारे पास में? पैसे नहीं, चेक मांग रहे ना हम। तो चेक दे दो। कौन सी तारीख का चेक दूंगा? 2 तारीख का 2 कितनी दिवसात घेतो आपण शिरीष? चेक बाद का देना चेक। गाड़ी का पैसे नहीं है, मेरा काम है, मैं पार्टनर है। बोलते क्या चलो आपला टाइमपास नका करू। संजीव वो काले या तुम्ही मॅडम तुम्ही या ना अशी वाटते हमको चेक दे दो। मैंने जब मैडम पैसे द्यायला चला सरकारी काम आहे। 353 दाखवून आहे ना, जामीन आहे 353 दाखवतात। शिरीष भाऊ गुड मॉर्निंग। मनोज भाऊ नाही ना अहो वेळ केव्हा दिला मला, केव्हा वेळ दिला, केव्हा दिली उद्याला मला कॉपी द्या केव्हा दिली। आता 3 याची मुदत दिली मला 3 मार्च चल लवकर आवर। 3 मार्चला तुम्ही मला लोक अदालत मध्ये सांगितलंय का नाही सांगितलंय? अदालतची वेगळी प्रोसिजर
काय नको करा. मी काय म्हणतो 28/11 तुम्हाला नोटीस एक मिनिट दिली. काय दिलेली आहे? एक नोटीस जप्तीची नोटीस आहे नाही. बरोबर आहे का? किती दिवसाची मुदत दिलेली आहे? 24 तासाची मुदत किती नोटीस असते का? तुम्ही आम्हाला तुम्ही मी तुम्हाला पेमेंट भरायला हा म्हणतोय ना. सर काल पण मी तुम्ही नाही आले म्हणतो. नाही ना. मी सांगितलं ना, का जेन्युइन प्रॉब्लेम नसतं का? जेन्युइन प्रॉब्लेम नसतं का? मी आता आज पण तुमच्याशी बोललो ना. तू इकडे लावून उघडे फिरून राहिले ते. बोलतो माझं एक खात्याचा आजचा द्या तुम्ही, एक खात्याचा 2 दिवसाचा द्या. 2 दिवसाचं नाही देतो मी, 8 दिवसाचं. सोमवारचा द्या ना, सोमवारचं द्या. आज कोणता वार आहे? सोमवारचा द्या. एक आजचा द्या, एक आज- माझी विनंती द्या तुम्ही. चला चल चेक लिहा जातो आम्ही नाही दोन खाते घेतात 2 खाते त्यांचं आता 3,75,000चं एक आहे, 351चं एक आहे आणि आम्ही 4,33चं एक आहे. 355 आणि याचं एक. पाच- मी काय म्हणतो, हे 5 घेऊन घ्या. 33चं एक चेक देतोय मी तुम्हाला. हे 577चं एक चेक देतो. 577 बरोबर आहे का? चला. म्हणजे अमाऊंट सारखून दिली आपली 2 चेक. काही मालमत्ता धारकांकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम, उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, ओगले रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 23/2/2024 रोजी बाळापूर येथील आशा फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडे 5,77,845 रुपयाची थकबाकी एक खातं होतं व एक 3,75,000 असे 2 खाते असल्याने सदर त्यांनी 5,77,845 रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित मनपा कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. सदरील कारवाईसाठी महाशय उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम, अभियंता ओगलेराव साहेब तसेच वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, राजेंद्र गवळी, सचिन पवार, गजानन वाघ, अशोक मंगेडकर, अनिल सुडके आदींनी सदरची कारवाई केलेली आहे. बाकीचे पैसे पुढच्या आठवड्यात सदरील उर्वरित रक्कम न दिल्यास परत कारवाई करण्यात येईल असे लेखी दिल्याने सदरची कारवाई स्थगित केलेली आहे.